तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे आहे, तर आता उठले लवकर आज, कारण की आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यामुळं आता पहिल्यांदा नाश्ता करून मग लिहून सबमिशनचं लिहायचं आहे. चल आज आहे मस्त आलूचा पराठा खाऊन जाऊ. नाश्ता वगैरे करून कपडे धुतले एवढेले, मस्त आंघोळ बी केली. आता बघा कसले लाल बडक कपडे धुवून घेऊ. चला हे बघा असं काय लाल झालं आहे, ते कपड्याच्या साबणामुळे झालंय वाटतं. ते बघा किती डेंजर. पब्लिक आता मस्त असाइनमेंट कम्प्लीट करत बसले. ते उद्या द्यायचे आपल्याला, तेव्हाच आपल्याला सबमिशन स्लिप भेटते. दुपारचे 12. तर आता जाऊन जेवायला जेवण वगैरे करण्यात हे भूक लागल्या त्याला. गर्दी बघा गर्दी, एवढं गर्दी तू वडा पण फायनली आपल्याला चौघात भेटलं. मस्त आज आहे आमरस आणि पनीरची भाजी. तर पब्लिक आता मस्त जेवण वगैरे करून आणले. तर आता परत असाइनमेंट लिहायचं, तर ते लिहून घेऊन आता लागले डबल कामाला. डबल स्टार्ट करता लिहून घेऊ जायचं म्हणजे लेन्स काढला. तर आपलं ते दुसरावाला चष्मा आहे ना, तिचे बघा एक साईडची काडी खराब झाली, मागा पडला होता माझ्या हातानं. मी कॉल केला तर लेन्स काढला, बोललो ते स्क्रू वगैरे खराब झाला असतील म्हणते, या म्हणले बसून वगैरे देऊन टाकून. बघू आता जाऊ काय म्हणतात ते बघू. चला चालले रोडला मस्त रिक्षा करताना जाऊ. बघली आपल्याला तर घरी रिक्षा भेट नाही गेला, आता पायी चाललो आहे. इथे जवळ आहे म्हणा, 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर आहे. जाऊ आता पायी. चला बघली अर्धा रस्ता क्रॉस अर्धा रस्ता क्रॉस झाला आहे, अर्धा राहायचं आहे. जाऊ चला आता 20 मिनटानंतर आपण पोहोचले. लेन्स काढला, जाऊ आतमध्ये. बघली फायनली आता आपलं काम झाले. त्याहीच नव्हतं मग एनर इश्यू स्क्रूचा प्रॉब्लेम होता, स्क्रू चेंज केला आहे. तर जाऊ रूमवर. चला ठीक आहे, तर जाताना दिले चालले, कारण की आता रिक्षा बघायची म्हणलं तर पलीकडे जावं लागेल. पलीकडे जायला इथून रस्ता पण नाही कुठं. जाऊ द्या बघू, समोरून जाता आलं तर. फायनली आता आलं आपण MIT पाशी. जाऊ तर हॉस्टेलवर. त्याला तर हॉस्टेलकडं. चला जाऊ आतमध्ये. ठीक आहे, आता बघा टाईट झाले, नाहीतर आधी ऑटोमॅटिकली पडू लागलं होतं. हे स्क्रू खराब झालं आहे त्याला, हे वाला ते रिप्लेस केलं आता. आता मस्त बाहेरून आले, तर आता जाऊ जेवायला. जाऊन जेवण वगैरे करून तर लय भूक लागल्या. चला तर जेवायला जावं लागलं. वातावरण बघ कसलं झाले, 7:30 वाजता झाले तरी दिवस मावळलं नाही. कसलं खतरनाक वातावरण झालं. पब्लिक आता मस्त चालले जेवायला. काय असं नागे जेवायला दर रविवारवानी खिचडीत होतं. आता जेवाय मस्त. आज कसं काय की सूप दिलेत प्यायला. जेव चला करून आले. जेवणाची क्वालिटी लय बेकार होती. काहीतरी नवीनच करून राहिलं तर ते काय तेवढी काय टेस्ट नव्हती बरोबर. तर आता बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतात. चला तिथं गर्दी होती म्हणून पार्सल घेऊन आलोय. तर आता जाऊन रूमवर खाऊत वडापाव मस्त. चला वडापाव खाऊन झाले. चला तर आजचा ब्लॉग इथे जेंड करता भेटूच. असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.